नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मित्रांनो खूप असा इंटरेस्टिंग जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे। तेव्हा आता ऐश्वर्याची जी काही जानकीने जिरवलेली असते ते बघून आता अवंतिकाला इतका आनंद होत असतो। ऐश्वर्याची कशी जिरली म्हणून ती आता धावतच जानकीकडे किचनमध्ये येते आणि जानकी वहिनीचं खूप अगदी कौतुक करत असते। अहो वहिनी, खरंच तुम्ही काय करताल, खरंच तुमचा काही नेम नाही हो, आणि खरंच वहिनी तुम्ही ग्रेट आहात। तुम्ही तुमच्या लाडक्या जाऊबाईंना सरळ शेणामध्ये अगदी हात घालायला लावलेत खरंच, आणि हे जे काही आहे ते आयुष्यभर तिच्या लक्षात राहणार आहे वहिनी। तेव्हा आता जानकीला सुद्धा खूप हसायला येत असतं आणि अवंतिकाला सुद्धा। तेव्हा आता जानकी ऋषिकेश दादांसाठी डब्बा भरत असते तर अवंतिका विचारते की वहिनी, अहो हा डब्बा कुणासाठी भरतात? तर जानकी म्हणते की अवंतिका, अगं तुझ्या ऋषिकेश दादासाठी। खुश होऊन विचारते की काय हो वहिनी, दादा तुमच्याशी बोलायला लागलेत? तर जानकी म्हणते की छे ग, अगं काही नाही, अगं ते अजून सुद्धा माझ्यावर चिडलेलेच आहेत, रागावलेले आहेत ते, आणि त्यांचा राग दूर होण्यासाठी मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलेलं आहे आणि तेच जेवण मी घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये चालले। त्यावर आता हे ऐकून अवंतिका खुश होते आणि म्हणते की वहिनी, अवंतिका विचारते की म्हणजे वहिनी काल आपण जे काही सांगितले ते दादांनी ऐकून घेतलं नसेल ना? हो ना? तेव्हा आता जानकी नाही म्हणते। तर अवंतिका म्हणते की वहिनी जाऊन द्या, आता तर तुम्ही डबा घेऊन जातात ना, मग त्यांना नीट व्यवस्थित समजावून सांगा। सौमित्र जे काही सांगत होता ते सगळं काही त्यांना अगदी व्यवस्थित पटवून द्या आणि त्यांना म्हणायचे की जे काही आपल्याला करायचं आहे ते कायद्याने धरूनच करायचे, रागाच्या भरात आपण काही असं चुकीचं नाही करायचे। त्यावर आता जानकी अगदी शांतपणे म्हणते की ठीक आहे, मी सांगेन। मी त्यांच्याशी घरात बोलायला आल्यानंतर ते माझ्याशी नाही बोलले, परंतु आता बघतच राहतो, आता मात्र ऑफिस मध्ये माझं ऐकल्याशिवाय मी त्यांना कुठेच जाऊन देणार नाही। आणि तो डब्बा आता ती बॅग मध्ये भरते। तेव्हा आता ह्या दोघींचं जे काही बोलणं आहे तर ते ऐश्वर्याने चोरून ऐकलेलं असतं। ऐश्वर्या आता हे सर्व ऐकून मनात म्हणते की अगं जानकी, तू एकटीच हुशार आहे का? मी तुझ्यासोबत काय करणार आहे तुला अजून कळलंच नाही, परंतु हे बघ, मी तुझ्यासोबत असा गेम खेळणार आहे की आता या घरात तर मी घुसले, मग तू तुझ्या नवऱ्याला कितीही समजावो परंतु मी तरी सुद्धा तुझा नवरा तुझं काहीच ऐकून घेणार नाही, आणि तू आणि हा डिनर सेट कितीही मिळून काही प्लॅन करा आणि माझी जिरवायची ठरवा, परंतु मी असा प्लॅन तुमच्या विरोधी केलेला आहे की तू आणि तिचा नवरा दोघींचे नवरे शेवटी एकमेकींच्या विरोधात उभे राहणार आहेत, आणि मात्र हा जो काही तमाशा होईल ना तो तमाशा बघण्यासाठी मला मज्जा येणार आहे। तेव्हा ऐश्वर्याने पूर्णपणे आता मनामध्ये तो प्लॅन आखून अगदी ती खुश होते। त्यानंतर आता इकडे सुमित्रा आता मालतीताई आणि विक्रांत यांच्या घरी आलेली असते आणि आता आतमध्ये बसल्यानंतर सुमित्रा विचारते की काय हो मालतीताई, अहो कशा आहात, आणि बरं झालं तुम्ही आलात, कसं आहे गावाकडे हवा पाणी वगैरे? तेव्हा आता मालती तोऱ्यातच म्हणते की हो आहे ना, बरं आहे सगळं, आणि तेवढ्यात शर्वरी पाणी घेऊन येते आणि शर्वरीकडे बघत टोमणा मारत म्हणते की हो ना, तेथे जरा शांतताच आहे। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना, अहो मालतीताई तुम्हाला बघून खरंच खूप बरं वाटलं, आणि जी साडी आता सुमित्राने मालतीताईंसाठी आणलेली असते आणि तुम्हाला आवडेल अशी साडी मी तुम्हाला आणली हो, म्हणून ती साडी ती दाखवते आणि ती साडी लगेच बॉक्स हातात घेते। तर सुमित्रा म्हणते की हो ना, आणखीन एक खास गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे, अगदी तुमच्या आवडीचे, आणि मुद्दामच घेऊन आले हो, आणि खा आणि सांगा बरं का कसं झालं ते, आमच्या जानकीने सगळं काही घरी केलेलं आहे। तेव्हा आता मालती लगेच जानकीचं कौतुक करते की हो ना, जानकी आहेच गुणाची, आणि खरंच तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात, तुम्हाला जानकी सारखी गुणी सून मिळाली म्हणून, कारण जानकी तुमचं सगळं काही ऐकते, तुम्ही सांगितलेली सगळं काही काम ती करते। आता शर्वरीला बरोबर टोमणा आता ही मालती देत असते। अहो सुमित्रा ताई, तुमच्यावर कधीही जानकी आवाज चढत सुद्धा नाही, आणि एक म्हणजे सासूचा शब्द ती कधीही खाली पडून देत नाही। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना, आमची जानकी आहेच गुणाची, म्हणजे हे बघा ना, अहो तुम्ही सुनेचं किती कौतुक करतात, तिने ही वाळवण केली, सगळं काही तिला येते, मग तुम्ही जसं जानकीला शिकवलं तसं मुलीला सुद्धा शिकवायला हवं होतं ना, म्हणजे कसं हो, हे सगळं काही आहे ना, तुम्हाला येथे आणण्याची गरज पडली नसती, जर तुम्ही शर्वरीला शिकवले असते तर तिने येथेच बनवले असते। तेव्हा सुमित्रा म्हणते आमच्या शर्वरीला जरी सुद्धा हे काम येत नसलं तर बाहेरच्या कामामध्ये आमची शर्वरी एकदम हुशार आहे, बँकेचे काम तिने इतकी पटापट केली होती तिला येतात, कारण जेव्हा तुमची पॉलिसी आडली होती आठवते की तुम्हाला, तेव्हा मात्र शर्वरीने सोडवली, बरोबर ना? तेव्हा विक्रांत हसतो, परंतु
मालतीताईंना राग येतो आणि बाहेरच्या कामामध्ये आमची मुलगी हुशार आहे, कारण आमची एकुलती एक मुलगी आहे आणि त्यामुळे घरातील काम करण्याची वेळ तिच्यावर कधी आलेलीच नाही। तेव्हा आता मालतीताई लगेच म्हणतात की म्हणूनच तुमची मुलगी शेफारली हो। तेव्हा आता शर्वरीला आणखीन राग येतो। रागाने ती मालतीकडे बघते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही हो, मला तसं नाही वाटत। म्हणजे कसेही तुम्ही जरी इथे नसलात ना तरी सुद्धा मधून मधून माझा इकडे चक्कर असतो। शर्वरी घर अगदी व्यवस्थित सांभाळते। एक आई म्हणून मी तिचं कौतुक नाही करत ओ, जे दिसतं ना तेच तुम्हाला सांगते। आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की सून म्हणून माझी शरू कुठे कमी पडते का? तेव्हा आता लगेच मालती शर्वरीकडे बघत म्हणते की हो ना, तसेही यादी खूप मोठी आहे, पण सून म्हणून ज्या काही माफक गोष्टी असतात त्यातील एक जरी गोष्ट तुमच्या शर्वरीने पूर्ण केली ना तरी सुद्धा बाद झाले। तेव्हा आता सुमित्रा विचारते की तुमच्या शर्वरीकडून काय असे अपेक्षा आहेत? तेव्हा आता मालतीताई म्हणतात की अहो, या घरामध्ये अजून पाळणा नाही हलत। बँकेचे वगैरे व्यवहार हिला जमतात, पण त्याचा काय उपयोग बरं? जेथे दोनाचे चार व्हायला हवे तेच होत नाही ना। मला सांगा बरं, मी काही चुकीचं बोलले का? शेवटी आपल्याला या वयामध्ये काय हवं असतं, कोणती इच्छा असते? नातवंडाने आपल्याकडे यावं, आजी आजी म्हणून आपला हात धरावं आणि आपण सुद्धा त्याच्या हातावर अगदी लिमलेटच्या गोळ्या ठेवाव्या। निखळ आनंदाने आपण त्याचं कौतुक करावं आणि हे सगळं करण्यासाठी तुमच्या घरात आहे ना तुमची ओवी, तुमची सगळ्यांना एकत्र असं बघितलं तर मला सुद्धा तेच वाटतं ना की माझ्या नशिबी हे सुख मला कधी पाहायला मिळणार। त्यामुळे हे सुख मी अनुभवणारच आणि जोपर्यंत हे सुख मला मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही हो, थांबाच तुम्ही इथे आणि हे बघा, हे सुख तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल, त्याची तुम्ही काळजी करू नका आणि या घरात नातवंड यावं अशीच तुमची इच्छा आहे ना आणि तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होईल। तेव्हा मालती म्हणते की हो ना, होऊन द्या लवकर, म्हणजे कसं मी मरायला मोकळी होईल। आणि हे बघा, तुम्ही आलाच आहात ना, मग तुम्ही तुमच्या मुलीला व्यवस्थित समजावा। तिला असं सांगा की सासू ही वयाने मोठी असते, अनुभवी असते आणि तिला मात्र तिने मूर्खात काढू नये असं बरोबर शर्वरीकडे बघत टोमणा देते। जे काही सासू सांगेल तेच तिने ऐकावं। माझं मात्र तुमची शर्वरी काही एक ऐकून घेत नाही आणि जर ती तुमचं व्यवस्थित ऐकत असेल तर तुम्ही काय आहे ते व्यवस्थित तिला समजावून सांगा। तेव्हा आता मालतीच्या या बोलण्याचा विक्रांतला सुद्धा राग येत असतो। तो विक्रांत म्हणतो की अगं आई, बास कर ना, अगं हा विषय बंद कर। अगं सासूबाई तुला इतक्या प्रेमाने भेटायला आल्या तर त्यांना काही चहा सरबत वगैरे विचार ना, त्यांना काही हवं आहे का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही हो विक्रांतराव, त्या मला काही नकोय। मी मालतीताईंना मुद्दाम भेटायला आले होते आणि खरंच त्यांना भेटून मला आनंदच वाटला आणि त्यात म्हणजे आता त्या येतेच इकडे राहणार आहेत, त्यामुळे भेट तर होतच राहील। चला आता येते मी, म्हणून सुमित्रा जायला निघते। परंतु मालती म्हणते की अहो, तुमच्या मुलीने तुमच्यासाठी पाणी आणले, पाणी तर घेऊन जा। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नको, येते मी, म्हणून सुमित्रा आता जायला निघते, दरवाजापर्यंत जाते। परंतु मालकी ती पुन्हा थांबवते की सुमित्रा ताई, जर वाटेत तुम्हाला एखादं मंदिर वगैरे देऊळ लागले तर थांबून नमस्कार करा आणि एखादा नवस करा की या घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हलून द्या म्हणून। तेव्हा आता असे म्हटल्यानंतर सुमित्राला सुद्धा खूप असं वाईट वाटते, तिच्या डोळे भरून येतात आणि शर्वरीला सुद्धा खूप वाईट वाटून तिचे सुद्धा डोळे भरून येतात। तेव्हा आता सुमित्रा जड पावलांनी तेथे निघून जाते। शर्वरी रागाने मालतीकडे बघत आता आतमध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे शर्वरी एका बंद खोलीमध्ये आलेली असते, स्टोरूम मध्ये, आणि तेथे तिने शर्वरी, ऋषिकेश आणि सौमित्र यांचे फोटो काही लावलेले असतात आणि ऋषिकेश, रणदिवे तुला माहिती हवी आहे ना, थांब मी तुला सगळी माहिती देते असे बोलून ती आता ऋषिकेशच्या फोटोला एक दोरी बांध। ऋषिकेश माहिती काढत काढत आता संपतकडे जाईल आणि संपत गण्याकडे जाईल आणि गण्याला मात्र मी ऋषिकेशकडे पाठवेल आणि मग ऋषिकेश त्याला नानांचा फोटो दाखवेल आणि त्यानंतर मग ऋषिकेशला सौमित्राचा संशय येईल आणि मग नानांचा किडनॅपर पकडला जाईल, कोण? सौमित्र। आणि तुला बॉस हवा आहे ना, आणि तुझा बॉस कोण आहे हे तुला सापडेल, तोच बॉस कोण असेल तर सौमित्र। आणि नंतर मग ऐश्वर्या जिंकेल। तेव्हा आता ऐश्वर्याने बरोबर प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसार ती आता सुरुवात सुद्धा करते। त्यानंतर आता इकडे सौमित्र एका मित्राशी बोलत असतो, जेव्हा तो गाडीत व्यवस्थित आवाज येत नाही म्हणून बोलायचं थांबतो आणि गाडीच्या खाली उतरून म्हणतो की अरे तुला काय सांगू, जेव्हापासून निंबाळकरांची केस, निंबाळकरला मी हरवलेला आहे तेव्हापासून सगळे मित्र मला पार्टी मागतात आणि तसे काही नाही रे, अरे चालेल ये ना कधीतरी भेटायला, म्हणून तो मित्राबरोबर बोलण्यात मग्न असतो। तेवढ्यात पाठीमागून एक माणूस येतो आणि तो आपल्या कमरेला जी काही गन आहे ती गन बाहेर काढतो। तेव्हा सौमित्राचं बोलायचं फोन बंद होतो आणि तेव्हा तो संपत आहे ना, तो संपत असतो। संपत मागून येऊन आता सौमित्राच्या खांद्यावर हात ठेवतो। तेव्हा आता सौमित्र विचारतो की आपण कोण? तेव्हा आता संपत म्हणतो की नमस्कार, मी संपत, मी तुम्हाला त्या केससाठी कॉल केला होता, कारण प्रॉपर्टीची केस आहे।
तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो ना, मग मी तुम्हालाच भेटण्यासाठी येथे आलो होतो आणि जर तुमची प्रॉपर्टीची केस होती तर तुम्ही ऑफिसला भेटायला यायला हवं होतं. आता हा ऐश्वर्याचा एक खेळलेला डाव असतो, कारण सौमित्र आणि संपत या दोघांना एकमेकांशी बोलून त्यांचा जे काही पुरावा आहे तो आता पुरावा ऋषिकेशपर्यंत दाखवायचा हे आता ठरलेला त्यांचा एक मुख्य तिचा उद्देश असतो आणि त्याचप्रमाणे ती आता सगळं काही करून घेत असते. सौमित्र म्हणतो की यासाठी आपण असं उभे राहून कसं डिस्कस करणार आहोत बरं. संपत म्हणतो की हो ना, खरंच सॉरी त्यासाठी, परंतु मी तुम्हाला मुद्दामच येथे भेटायला बोलावले होते कारण काही माणसांची नजर माझ्यावर आहे. त्यावर आता सौमित्र विचारतो की कुणाची, तर संपत मुद्दाम खोटं बोलतो, माझ्या चुलत्यांची, आणि सतत ते माझ्यावर पहारा ठेवून असतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मग तसे आहे तर तुम्ही पोलिसात कंप्लेंट करायला हवी होती. त्यात मी तुमची काय मदत करणार आहे बरं, तुम्ही पोलिसच कंप्लेंट करायला हवी होती. तेव्हा आता संपत म्हणतो की घरची गोष्ट आहे, भावकीचा मामला, आणि घरच्या माणसांची मी पोलीस कंप्लेंट कशी करणार बरं, पोलीस कंप्लेंट करायची सुद्धा काही गरज नाही. या प्रॉपर्टीची केस अगोदरच कोर्टामध्ये सुरू आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की बरं मला सांगा नेमकं केस काय आहे. तेव्हा संपत म्हणतो की हे बघा, माझ्या नावाची माझ्या हक्काची एक मुळशीमध्ये जागा आहे, परंतु ती माझ्या हक्काची जागा ही चुलते हडपायला बघतात. तेव्हा आता सौमित्र विचारतो की तुमच्याकडे प्रॉपर्टीचे काही ओरिजिनल तुमच्या हक्काचे पेपर्स आहेत का. तर आता संपत म्हणतो की हो सगळे काही पेपर्स आहेत, आणि त्यांना ते खोटं करण्यासाठी किती वेळ लागतो हे सर्व काही माझ्या चुलतेंनी तेच केलं. प्रॉपर्टीचे सर्व पेपर्स त्यांनी हडपले आणि सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली. त्यामुळे ही जागा माझ्या हक्काची आहे, ती माझ्या हातातून मला जाऊन नाही द्यायची. त्यासाठी तुम्ही मला काही करून ह्या केसमध्ये मदत करा. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे, एक काम करा, प्रॉपर्टीचे जे काही ओरिजिनल पेपर्स आहे आणि जे केस संदर्भात पेपर्स आहे सर्व घेऊन तुम्ही ऑफिसला या आणि तेथे मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला काही त्रास नाही होणार. तेव्हा आता संपत म्हणतो की हो खरंच तुम्ही देव माणूस आहात, तुमच्याबद्दल आतापर्यंत जे काही ऐकलं होतं ना ते अगदी खरं आहे आणि माझी पूर्ण 100% खात्री पटली की नक्की तुम्ही मला ही केस जिंकून देता. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही जर प्रामाणिक असाल, जे तुम्ही सांगता ते अगदी खरं असेल तर नक्की 100% ही केस आपण जिंकूया. तेव्हा आता संपत हात जोडून सौमित्राला धन्यवाद साहेब असं म्हणतो आणि लगेच आपल्या खिशातून काही पैशाचा बंडल काढतो आणि फार नाही माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी, परंतु हा ॲडव्हान्स म्हणून ठेवा. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे कशासाठी, आणि तेवढ्यात मात्र आता हे जे काही संपत आणि सौमित्र या दोघांचं बोलणं सुरू आहे, एक माणूस मागून असे प्रत्येक फोटो मोबाईलमध्ये काढून घेत असतो. तेव्हा आता सौमित्र ते पैसे हातात धरतो आणि ते पैसे तो सौमित्रला परत देत आहे असं मात्र त्याचे फोटो घेतले जातात. तर सौमित्र म्हणतो की हे बघा, एक काम करा, सगळे काही पेपर्स घेऊन तुम्ही एकदा ऑफिसला या, त्यानंतर आपण ॲडव्हान्सचं काय हे ठरवूयात, आणि ते पैसे आता परत तो संपतच्या हातात देतो. आणि हाच मुख्य पॉईंट असतो की आता हे पैसे सौमित्राने दिले असे त्या फोटोमध्ये दाखवले जाते आणि त्याचे मेन फोटो काढून घेतले जाते. तेव्हा तो माणूस ठीक आहे साहेब धन्यवाद असे बोलून आता हात जोडून निघून जातो. ऐश्वर्याने बरोबर आपला प्लॅन आखलेला असतो. त्यानंतर पुढच्या जे काही प्लॅन प्रमाणे ठरल्याप्रमाणे आता हा गण्या असतो, तर गण्या ऋषिकेशला फोन करतो आणि ऋषिकेशला फोन करून एक खबर आहे असं सांगतो की जो काही तो संपत आहे ना ते मुळशीमध्ये आलेला आहे याची खबर देतो. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की तो दिसायला कसा आहे, तर गण्या म्हणतो की हे बघा दादा, ते खूप लांब होते आणि तो संपत त्याच्या बॉसला भेटायला आला होता, मी लांबून त्यांचे फोटो घेतलेले आहेत, परंतु ते फोटो अगदी बरोबर नाही आलेले. तर ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, ते फोटो तुम्हाला लगेच पाठवून दे. तेव्हा आता गण्या म्हणतो की हे बघा दादा, मोबाईल माझा इतका चांगला नाही, परंतु जसे फोटो आलेले आहेत तसे मी तुम्हाला पाठवतो. ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, लगेच पाठव, परंतु त्या अगोदर मला एक गोष्ट सांग, ते संपत आणि तो माणूस आहे तरी कुठे. तेव्हा आता गण्या म्हणतो की ते बाजारपेठ आहे ना त्या रस्त्यावरच आहेत. तर ऋषिकेश म्हणतो तोपर्यंत तू एक काम कर, मी लगेच तिकडे पोहोचतो, तोपर्यंत तू त्यांच्यावर लक्ष ठेव, त्या अगोदर मला फोटो पटकन पाठवून दे. तेव्हा आता जे काही फोटो आलेले आहेत तो ऋषिकेश लगेच बघतो, परंतु सौमित्राचा चेहरा तिकडे पाठमोरा असतो. तेव्हा तो काही व्यवस्थित ओळखत नाही आणि संपत बरोबर त्या आता ऋषिकेशला ओळखतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हा माणूस इकडे पाठमोरा उभा असल्यामुळे त्याचा चेहरा मला नाही दिसत, मी लगेच एक काम करतो तिकडे जातो आणि नक्की आहे तरी कोण तो मला लगेच कळेल. म्हणून ऋषिकेश जायला निघतो. तेवढ्यात जानकी तेथे येते. जानकी म्हणते की काय हो कुठे निघाला. तेव्हा ऋषिकेश थोडासा रागानेच म्हणतो की माझं काम आहे, मी आता येतो लगेच. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश थांबा ना, मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण घेऊन आलेले आहेत, तुम्ही जेवण करूनच जा. तेव्हा ऋषिकेश रागाने नको असं म्हणतो. तर जानकी म्हणते की जेवणाला नाही म्हणू नये, ऋषिकेश तुमच्या
आवडीचं कांद्याची पात आणि आवडीचा ठेचा वगैरे, भाकरी आणि दही कांदा सुद्धा सोबत आहे. तेव्हा आता ऋषिकेश रागाने परत म्हणतो की नकोय मला, मी तुला एकदा सांगितले. त्यावर आता जानकी म्हणते की अहो एरवी तर तुम्ही कायम ऑफिसमध्ये फोन करून मला सांगतात की ते जेवण पाठवून दे, आणि आज तुमची बायको स्वतः ते जेवण घेऊन आले तर नाही म्हणतात. थोडंसं सुद्धा तिचं काहीच कौतुक नाही का तुम्हाला? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, ही मस्करी करण्याची वेळ नाही, माझा मूड सुद्धा नाही, प्लीज तुम्हाला आत्ताच्या आत्ता जाऊन दे. तर जानकी पुन्हा ऋषिकेशला थांबवते. तुम्ही माझा राग जेवणावर काढू नका असं म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ, मी खरंच जानकी तुझ्यावर नाही रागावलेलो, एक महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा आता जानकीला आनंद होतो. जानकी म्हणते की खरंच माझ्यावरचा राग तुमचा गेला का? तर ऋषिकेश आता रागाने जोरात ओरडतो, जानकी एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? मी तुला एकदा सांगितलं की मला वेळ नाही म्हणून, तू तरी सुद्धा मला का परत परत अडवते? तेव्हा जानकी विचारते की अहो काय काम आहे ते तरी सांग. परंतु आता ऋषिकेश काही एक ऐकून न घेता रागाने तेथून निघून जातो. आता ऋषिकेश असा घाईने निघून गेल्यानंतर जानकी आता विचार करते नक्की असं काय इतकं महत्वाचं काम असेल, इतक्या घाईने काहीच न सांगता ते निघून गेलेत. म्हणून भाईने आता जानकी सुद्धा ऋषिकेशच्या मागे जाते. त्यानंतर आता शर्वरी रूम मध्ये आलेली असते आणि शर्वरी आता रागावलेली असते. तर विक्रांत तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. तिला ज्यूस घे असं म्हणतो. तर शर्वरी म्हणते की नकोय मला. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की शर्वरी अगं तू सकाळपासून उपाशी आहे. शर्वरी रागातच म्हणते की कुठे मी उपाशी आहे, तुझ्या आईचे टोमणे ऐकून आणि बोलणे ऐकून पोट तर माझं भरलेलं आहे, भूक लागली ना मी सांगते की त्यांना तू माझ्यासमोर घेऊन ये. विक्रांत अगदी शांतपणे म्हणतो की हे बघ शरू, मला सगळं काही कळते की आईचं खूप चुकते, परंतु तू शांत हो, तिचा हेतू चुकीचा नाही. तेव्हा आता शर्वरी अगदी रागावते. शर्वरी म्हणते की हो ना, अरे विक्रांत मला सगळं काही कळतं, कारण या घरामध्ये फक्त चुकीची कोण आहे, मीच आहे, कारण त्यांचा कोणताही हेतू चुकीचा नाही, वाईट नाही. आणि परत शर्वरी रडत म्हणते की अरे माझी आई किती प्रेमाने त्यांना भेटायला आली होती, वाळवण घेऊन आली होती, परंतु तुझी आई माझ्या आईची कशी बोलली बरं, अगदी तोडून तिच्याशी बोलत होती आणि तिला सुनावत सुद्धा होती, परंतु माझी आई माझ्यामुळे गप्प बसली. अरे जेव्हा ती मला म्हणजे माझा असा अपमान केल्यासारखं बोलत होती तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले होते. आणि काय रे, माझ्या माहेरच्या माणसांशी असं त्यांचा अपमान करून बोलण्याची पद्धत, तुझ्या आईने काही लायसन्स वगैरे काढले की काय? जे काही बोलायचं आहे त्यांनी मला बोलावं, मला बोला, मला काही फरक पडत नाही. परंतु नाही, ब्रेक नसलेल्या एखाद्या गाडीसारखा त्यांचा पट्टा सुरूच होतो. ज्या आईचा आपल्या मुलीच्या घरात उद्धार होतो तर कुठल्या मुलीलाही आवडेल. ती प्रेमाने माझी आई मला भेटायला आली होती आणि त्यांना सुद्धा, आणि तुझ्या आईने मात्र अपमान केला. म्हणून शर्वरी आता खूपच रडत असते. तेव्हा आता विक्रांत तिचा हात धरतो आणि शर्वरी हे बघ शांत हो, तिला धरून तो बेडवर बसवतो. विक्रांत तिला म्हणतो की हे बघ शर्वरी, तू त्रास करून घेऊ नकोस, मी आईला समजावतो, मी तिच्याशी बोलतो. तर शर्वरी म्हणते की हो नक्की बोल आणि त्यांना असं समजावं. असे खूप काही कपल्स असतात की त्यांना मूलबाळ होत नाही किंवा उशिरा होतात आणि त्यासाठी मुलं होण्यासाठी काहींना ट्रीटमेंट सुद्धा घ्यावी लागते, आणि आपण सुद्धा काही जगावेगळं नाही करत हे त्यांना समजावून सांग, त्यांना इतकीच सुद्धा समज नाही का? तेव्हा विक्रांत म्हणतो की हे बघ शरू, मला सगळं काही पटतं. अगं शरू, पण तिचा राग तू माझ्यावर नको काढू, एकदा हस ना, एकदा हस ना की आईला बोलू. आणि परत म्हणतो की नाही नाही, सॉरी सॉरी, आणि ज्यूस पिऊन घे. म्हणून बरोबर आता तो शर्वरीला खुश करतो. त्यानंतर आता इकडे जिथे सौमित्रा आणि संपत एकमेकांना भेटलेले असतात त्या जागेवर आता ऋषिकेश येऊन पोहोचतो आणि तेथे तर कोणीच नाही. म्हणून ऋषिकेश आता म्हणतो की मला तर यायला उशीर नसेल झालेल ना, आणि ह्याच आता जागा त्यांनी मला सांगितली होती. आणि तेवढ्यात मात्र जानकी सुद्धा रिक्षातून तेथे येऊन पोहोचते. रिक्षातून खाली उतरून जानकी ऋषिकेशला आवाज देते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, आणि जानकी अगं तू येथे कशाला आलीस असं विचारतो. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, तुम्ही न सांगता असे अचानक येथे का निघून आला? तुमची मला काळजी वाटली म्हणून मी घाईने तुमच्या मागे आले. आणि काय झाले ऋषिकेश सांगा ना, आजपर्यंत मी प्रत्येक कामात तुम्हाला साथ दिली, प्रत्येक काम आपण दोघांनी मिळून एकत्र केले, आणि हे बघा मला हे सुद्धा माहिती आहे की ऋषिकेश तुम्ही माझ्यावर चिडलेले आहात. ऐश्वर्याला मी घरात घेतले म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही, नाराज आहात, परंतु एक काम करा, तो सगळं काही राग मागे ठेवा, परंतु जे काही तुमच्या मनामध्ये सुरू आहे ते मला सांगा, मी त्या कामात तुमची नक्की मदत करू शकते, प्लीज सांगा काय झाले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला एक फोन आला होता, नानांना ज्या माणसाने किडनॅप केले होते त्याचा बॉस त्या माणसाला इथे भेटायला आला होता, आणि त्यांनी मला तसे फोटो सुद्धा पाठवले होते, म्हणून त्यांना बघायला तो बॉस कोण आहे हे मी इथे आलो होतो. तेव्हा आता जानकी म्हणते की बॉस आणि ऋषिकेश तुम्ही त्याला बघितलं का? तर ऋषिकेश म्हणतो की नाही ना, तो माणूस पाठमोरा उभा होता आणि काळा कोट त्याने घातलेला होता. तेव्हा आता जानकी म्हणते की काळा कोट, आणि तेवढ्यात मात्र सौमित्र तेथे येऊन उभा राहतो, परंतु सौमित्राच्या अंगामध्ये आता तो कोट नसतो. तेव्हा दादा आणि वहिनीला तेथे बघून तो त्यांना आवाज देतो. तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, आणि
सौमित्र विचारतो की तुम्ही इथे काय करता. तर सौमित्राला लगेच आता ऋषिकेश प्रश्न विचारतो की त्या अगोदर मला सांग की सौमित्र तू इथे काय करतो. सौमित्र म्हणतो की दादा अरे काही नाही, एक माझी मीटिंग होती एका क्लायंट बरोबर आणि त्याला प्रॉपर्टीच्या केसबद्दल बोलायचं होतं. परंतु अरे दादा तू इथे काय करतो. तेव्हा आता ऋषिकेश रागानेच काही नाही असं बोलून गाडीमध्ये बसायला जातो. परंतु जानकी म्हणते की ऋषिकेश अरे अहो ऐकून तरी घ्या. सौमित्र सुद्धा ऋषिकेशशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि काही न बोलता ऋषिकेश लगेच तेथून निघून जातो. तेव्हा आता जानकीला सुद्धा खूप टेन्शन येते. सौमित्र म्हणतो की वहिनी अगं असं का वागतो हा, तर त्याने मला काही सांगितले तर काही प्रॉब्लेम आहे का, असं कोणतं काम आहे की ते मला सांगू शकत नाही. तर जानकी समजावते. जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, ऋषिकेशच्या वागण्याचं तुम्ही इतकं मनावर वाईट वाटून घेऊ नका आणि त्यांच्या वागण्याचा गैरसमज तर बिलकुल तुम्ही करून घेऊ नका. त्यांच्या डोक्यामध्ये सध्या हेच सुरू आहे की नानांच्या किडनॅपरला शोधणं. सौमित्र म्हणतो की हो वहिनी बरोबर आहे, परंतु दादा येथे कशासाठी आला होता. तर जानकी म्हणते की अहो त्यांना कोणती तरी माहिती मिळाली, नानांना ज्या माणसाने किडनॅप केले होते त्यांचा बॉस येथे त्या माणसाला भेटायला येणार होता. त्यावर आता सौमित्र म्हणतो की इथे अगं वहिनी हे कसं शक्य आहे, इतक्या ओपन जागेमध्ये तो कसा भेटू शकतो. नक्की काहीतरी दादाचा गैरसमज होतो. एकदा तू व्यवस्थित दादाशी बोलून घे. आणि हे बघ दादा स्वतः हे जे काही करतो ना तो कुणाचं काही ऐकून न घेता स्वतःच करतो. त्यामुळे मला खरंच दादाची खूप काळजी वाटते. तू एकदा त्याच्याशी व्यवस्थित बोलून घे, कारण उगाच तो काही अशा गोष्टीत अडकायला नको. त्यानंतर आता इकडे संपत ऐश्वर्याला येऊन सर्व काही सांगतो की काय झाले ते. तर ऐश्वर्या त्याच्यावर खुश होते. बरोबर तू पहिली खेळी अगदी बरोबर खेळलास. तर नंतर संपत विचारतो की आता यापुढे काय करायचं. त्या सौमित्राने जर मला काही विचारले, काही माहिती मागितली तर मी नक्की त्याला काय उत्तर देऊ, ते पेपर्स मी त्याला कुठून देऊ. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी, अरे संपत मी आहे ना, आणि हे बघ ते पेपर्स आणून देण्याची जबाबदारी माझी असेल. मी तुला वाऱ्यावर नाही सोडणार. जेवढं काम मी तुला सांगितले ना तेवढेच तू करत राहा. आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवर डॅडाचा कॉल येतो. तेव्हा आता ऐश्वर्या फोन घेते. तर सयाजी तिला विचारतो की काय तो संपत तुला भेटला का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो माझ्या समोरच आहे तो. तेव्हा आता सयाजी तिला फोन स्पीकरवर टाकण्यासाठी सांगतो. तेव्हा आता फोन स्पीकरवर टाकल्यानंतर सयाजी संपतला म्हणतो की तुला जितकं काम सांगितलेलं आहे तेवढेच काम व्यवस्थित करायचे, आणि जर तू याबद्दल कुठे काही बोललास तर तुला तेथेच जित्या गाडेल म्हणून तो संपतला चांगलं धमकावतो. तेव्हा संपत नाही म्हणतो तर ऐश्वर्या त्याला जायला सांगतो आणि संपत तेथून निघून जातो. तेव्हा ऐश्वर्या सयाजीला म्हणते की आता काही झाले तरी ते जानकीच्या कपाटातून मला ते प्रॉपर्टीचे पेपर चोरायचे आहे, आणि काही झालं तरी ते पेपर्स आता सौमित्र जवळ सापडायला हवेत, म्हणजे सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणेच होईल. आणि ते एकदा की सौमित्र जवळ ते प्रॉपर्टीचे पेपर सापडले तर खरं काय आणि खोटं काय हे त्यांच्या समोर येईलच. आपल्यावर कुणाला संशय येणार नाही. आणि जे भाऊ एकमेकांसोबत राम लक्ष्मणासारखे राहत होते, मग उद्या त्याच दोन भावामध्ये अगदी महायुद्ध बघण्यासाठी, महाभारत बघण्यासाठी आपल्याला मजा येणार आहे. तर चला डॅडा आता मी बाय, उद्या आपण नक्की बोलूयात, असे बोलून ती फोन ठेवते आणि स्वतःच्या प्लॅनने अगदी खुश होते. त्यानंतर आता ऋषिकेश घरी आलेला असतो आपल्या रूम मध्ये. त्याला खूप टेन्शन येते. एरिया जरा तो मारत असतो. तेवढ्यात जानकी सुद्धा त्याच्या मागे येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश नक्की तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे बरं. सौमित्र भाऊजींची सुद्धा न बोलता तुम्ही निघून आलात आणि का त्यांचा गैरसमज झाला. तर ऋषिकेश रागाने म्हणतो की कसला गैरसमज. जानकी अगं कसला गैरसमज, आणि घरात तर सगळ्यांना माहिती आहे की मी काय शोधतो, आणि तसंही घरामध्ये चर्चा तर होतच असते सगळ्यांची, तुझी, सौमित्र, अवंतिका या तिघांची. आणि कसला गैरसमज. हे बघ जानकी मी वडिलांच्या किडनॅपरला शोधतोय आणि हे सगळं तुम्हाला सांगत बसण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. ऋषिकेश खूप चिडलेला आहे म्हणून जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश शांत बसा, इतकं चिडू नका. मला फक्त तुम्हाला इतकं समजायचं आहे की तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये वाटतं त्याबद्दल तुम्ही एकदा सौमित्र भाऊजींना सांगत राहा. जरीही ते तुमचे भाऊ असले ना तरी सुद्धा ते तुमचे वकील आहेत, हे तुम्ही विसरू नका. ही केस ते हँडल करतात. मग तुम्ही जे काही शोधतात, तुमच्या हाती जे काही लागणार आहे त्याबद्दल सगळं काही तुम्ही त्यांना सांगत जा. एवढंच फक्त मला म्हणायचं होतं. ऋषिकेश म्हणतो की अगं सांगण्या अगोदर माझ्या हाताला तर काहीतरी लागायला हवं. दीपक आज तो ऑफिसमध्ये आली आणि त्यामुळे माझा वेळ वाया गेला. जे काही घडले ना तो बॉस माझ्या हाती लागला नाही, या सगळ्याला तूच जबाबदार आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की सॉरी. तर ऋषिकेश रागाने म्हणतो की सॉरी म्हणून काही उपयोग नाही, कारण तो बॉस तर एकतर माझ्या हातातून निसटला. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश जर ऑफिसमध्ये तुम्ही याबद्दल मला सांगितले असते की तुम्ही कुठे जातात तर खरंच मी तुम्हाला अडवलं नसते. आणि जे काही तुम्ही त्या बॉस बद्दल बोलतात ना, कशावरून तो बॉस तेथे आला असेल म्हणून, नक्की तुम्हाला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत असेल. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की फसवण्याचा प्रयत्न. जानकी म्हणते की हो, नानांच्या किडनॅपरला तुम्ही शोधताय हे
जर जसे आम्हाला कळले तसे जर बाहेर कुणाला कळलं असेल, कोणी तुमच्यावर नजर ठेवून असेल तर मुद्दाम तुम्हाला फसवले असेल. तर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं मी तुला इतका मूर्ख वाटतो का? कोणी मला इतकं सहजपणे फसू शकेल? म्हणजे मला काही अक्कल नाही असं तुला म्हणायचं आहे का? तर जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो मी असं का म्हणेल? मी जे काही म्हणते त्याचा तुम्ही अनर्थ करू नका. आणि हे बघा, वाद सुद्धा नकोय. म्हणजे जानकीच्या सुद्धा डोळ्यात थोडंसं पाणी आलेलं असतं म्हणून ती जायला निघते. ऋषिकेश तिला पुन्हा थांबवतो, म्हणतो हे बघ अग जानकी, आता कुठे मला सगळं काही गोष्टींचा अर्थ समजतो. जे काही तू करते ते काही योग्य असते आणि मी जे काही करतो ते चुकीचं असतं अशी तुला म्हणायचं आहे ना? तू त्या ऐश्वर्याला घरात घेऊन आली हे तुझं बरोबर आहे ना? आणि इथे मी माझ्या वडिलांच्या किडनॅपरला शोधतोय ते मात्र चुकीचं आहे ना, असे तुला म्हणायचे का? तेव्हा आता जानकी म्हणते की बाद झाले ऋषिकेश, प्रश्न सुद्धा तुम्हीच विचारतात आणि उत्तर सुद्धा तुम्हीच देतात. माझ्याबद्दल तुम्ही असे मत बनवतात ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं तू जे काही चुकीचं केलेस ना तर ओवी सुद्धा हे सांगू शकेल. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. आता जे काही मी करते ना ते आपल्या घरासाठी, घरातील लोकांच्या भल्यासाठी हे सर्व करते. प्लीज विश्वास ठेवा. ऋषिकेश म्हणतो की जोपर्यंत ह्या ऐश्वर्या नावाची घाण तू घराच्या बाहेर काढत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी नाही बोलणार. तेव्हा आता बाद झाले आणि तेवढ्यात दोघांचे जे काही भांडण सुरू आहे त्या आवाजाने ओवी धावतच येते आणि विचारते की आई आणि बाबा तुम्ही भांडतात? तर जानकी मुद्दाम थोडंसं हसते म्हणून जानकी बरोबर प्रेमाने ओवीला समजावते. आणि ऋषिकेशच्या डोक्यात फक्त आता तो बॉस सापडायला हवा आणि जानकी ओवीला घेऊन बाहेर जाते. त्यानंतर आता इकडे नाना रूम मध्ये असतात. ऐश्वर्या, सारंग, आजी आता दरवाजातून त्यांना डोकावून पाहतात आणि आजी त्यांना ऍक्टिंग नानांसमोर कशी करायची, माफी मागण्याची हे सांगायचं शिकवत असते. ऐश्वर्या चिडते. ऐश्वर्या म्हणते की हे बघा, सारंगने सुद्धा मरायची ऍक्टिंग एकदम परफेक्ट केली आणि मला माफी मागण्याची ऍक्टिंग जमणार नाही हे मात्र तुम्ही सांगू नका. म्हणून आता ऐश्वर्या आजीला नानांच्या रूम मध्ये अगदी ढकलत पाठवते. आता नाना हे काहीतरी वाचत असतात तर आजी लगेच तेथे येते आणि जोरात ओरडत म्हणते की लाज वाटते का तुम्हाला? तेव्हा नाना आता या आजीकडे बघत असतात तर आजी आता घाबरते आणि तुम्हाला नाही. आणि ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना आत बोलावते आणि मुद्दाम आता नानांसमोर म्हणते की लाज वाटते का तुम्हाला दोघांना? आणि आता नानासाहेबांची माफी मागा, क्षमा मागा, अगदी नाक घासू आणि मगच माझ्याशी येऊन बोला. तेव्हा आता हे जे काही त्यांचं नाटक सुरू आहे ते बघून नाना विचारतात की अजून तुमचं काय नाटक सुरू आहे? आजी म्हणते की ज्या नानासाहेबांनी तुम्हाला इतक्या मोठ्या मनाने घरात घेतलं त्याची थोडीशी तरी लाज बाळगा. म्हणून आता आजीच्या सांगण्यानुसार ऐश्वर्या लगेच नानांच्या पाया पडायला येते. नाना प्लीज खरंच मला माफ करा. ज्या चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकांसाठी मी अगदी मनापासून तुमची माफी माग. तेव्हा आता सारंगला सुद्धा आजी ओरडते की तू सुद्धा माफी माग आणि सारंग सुद्धा नानांच्या पाया पडायला येतो. आणि हे बघा नाना, यापुढे ऐश्वर्या या घरात आदर्श सुनेसारखं वागतील असे तो नानांना आता शब्द देत आणि दोघेही माफी माग. नाना त्यांना जायला सांगतात तर आजी म्हणते की तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ केलं, आपण त्यांना जायला सांगितले म्हणून. तेव्हा नाना काही बोलत नाही आणि हा भाग येते. नाना आता नाना रूम मध्ये असतात तर ऋषिकेश त्यांना तो फोटो दाखवतो आणि तुम्ही तुमच्या ह्या बॉसला ओळखतात का? याने तुम्हाला किडनॅप करून ठेवले होते. तेव्हा नाना संपतला ओळखतात की आणि हा तोच माणूस आहे की ज्याने मला किडनॅप केले होते. तेव्हा मात्र सौमित्र हा जानकीला विचारत असतो की तुझ्या दादांशी बोलणं झालं का? तेव्हा आता ऐश्वर्यांचं बोलणं ऐकत असते चोरून. तर जानकी म्हणते की अहो तेच तर माझं बोलणं त्यांच्याशी सुरू आहे आणि ऋषिकेशने मात्र कुणाचं काही ऐकून घ्यायलाच नको. तेव्हा ऋषिकेश आता त्या फोटोत दाखवल्याप्रमाणे म्हणतो की नाना, मी या माणसाला धरणार आहे परंतु याच्या समोर जो काही काळा कोट घालून पाठमोरा उभा आहे बॉसला सुद्धा मी पकडणार आहे. मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.